हॅलो एव्हरीवन, दिस इज शरण. 3 दिवसापूर्वी मी एक मेसेज कन्वे केलेला की लवकरच मी मराठीमध्ये मुलाखतीची तयारी कशी करावी यावरती व्हिडिओ बनवणार आहे. जर आपण बघितलं तर आता राज्यसेवेच्या मुलाखती जवळ येत आहेत आणि लवकरच UPSCचा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा निकाल लागेल. त्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या मेन्सचा निकाल लागेल आणि त्या पण मुलांना मुलाखतीला सामोरं जावे लागेल. इवन तुम्ही बघितलं तर UPSCच्या CAPFचा निकाल पण लवकरच लागेल. इवन त्यांच्या फिजिकल ज्या टेस्ट आहेत त्यांच्या डेट्स ऑलरेडी आलेल्या आहेत आणि त्यावरून त्याचं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होईल. तर त्या अनुषंगाने मला असं वाटलं की माझा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला शेअर करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस मी UPSC एक्झाम्स लिहिल्या, त्या भलेही UPSC CAPF असेल, IFS असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असेल, या सगळ्यामध्ये मी अबव ॲव्हरेज मार्क मिळवू शकलो. इवन 2020 जो सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा अटेम्प्ट होता ज्यामध्ये माझं IPS म्हणून सिलेक्शन झालं, त्यामध्ये 209 मार्क्स मला 275 पैकी पडले आणि इवन CAPFच्या वेळेस पण मला चांगले मार्क पडलेले. त्यामुळे मला असं वाटतं की जे मला वाटतं की कोणत्या गोष्टी इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या बाबीमुळे तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात, एक्झॅक्टली पिन पॉईंट करणं खूप डिफिकल्ट आहे की कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला जास्त मार्क पडतात. परंतु माझ्या अनुभवातून मला असं वाटतं की ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ज्या इंटरव्ह्यू बोर्डला मे बी चांगल्या वाटल्यामुळे तुम्हाला चांगले मार्क अवॉर्ड केले जातात, अशा काही गोष्टी आहेत, त्याबद्दल मी डिस्कस करेन. सुरुवात करायची झाल्यास आपल्याला काही गोष्टी माहीत आहेत की मुलाखत हा तिसरा टप्पा आहे ज्याच्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि नंतर इंटरव्ह्यूला आपण जातो. आणि तुम्ही ऑलरेडी मेन्स एक्झाम देऊन आलेले असतात. जर UPSCचं बघायचं झालं तर तुमचा ऑलरेडी जो मेन्सचा स्टडी असतो तो झालेला असतो, त्या बेसवरती तुम्ही एक्झाम लिहिलेले असतात. तुमचा काही स्टॅटिक सिलेबस असेल तो तुम्ही केलेला असतो. इवन तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट असतो एक, तो तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट वाचलेला असतो आणि त्याच्यावरती तुम्ही UPSCचे ऑप्शनल पेपर्स लिहिलेले असतात. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्ही मेन्सला लिहिता विथ द हेल्प ऑफ तुमच्या मेन्सच्या नोट्स आणि तुमच्या ऑप्शनलच्या नोट्स, हा एक पार्ट आहे. दुसरा आहे तुमचा डॅफ, ज्याला MPSCमध्ये बायोडाटा, मोस्ट ऑफ द स्टुडंट त्याला म्हणतात बायोडाटा, ज्याच्यामध्ये जो डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म आहे ज्यामध्ये तुमच्या फॅमिलीबद्दल, तुमच्याबद्दल, तुमच्या हॉबीजबद्दल, तुमच्या प्लेसबद्दल, तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल, तुमच्या हॉबीजबद्दल त्यामध्ये इन्फॉर्मेशन फिलअप केलेलं असते. आणि थर्ड आहे करंट अफेअर, जे तुमच्या अराउंड हॅपनिंग आहे एव्हरी टाईम. तर ह्या गोष्टी हा फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी. हा नॉलेजचा पार्ट आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही प्रिपेअर करू शकता. इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी ह्या गोष्टी प्रिपेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही GSच्या मेन्सच्या नोट्स बनवलेल्या असतील, एन्व्हायरमेंटवरती असतील, फॉर एक्झाम्पल जर GS 3 कन्सिडर केला आपण तर डिझास्टर मॅनेजमेंट आहे, एन्व्हायरमेंट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, इकॉनॉमी आहे, याच्यात तुम्ही शॉर्ट नोट्स काढलेल्या असतात ज्या तुम्ही मेन्सला लिहिता. त्याच नोट्स तुम्ही इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी 1-2दा रिवाईज करणं खूप गरजेचं आहे. तुमचा जो स्टॅटिक पोर्शन आहे ज्याचे तुम्ही नोट्स बनवलेले आहेत त्या गोष्टी तुमच्या 1-2दा रिवाईज असणं खूप महत्त्वाचं आहे. इवन ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस तुमच्या ऑप्शनलवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ज्यामध्ये सोशोलॉजी ऑप्शनल असू शकतो, PSIR, अँथ्रोपोलॉजी. नॉर्मली ते जनरल ब्रॉडर क्वेश्चन विचारू शकतात. तो ऑप्शनल तुम्ही तो का चूज केला, त्यातले तुम्हाला काही थिंकर्स विचारू शकतात किंवा काही ब्रॉडर कन्सेप्ट जे करंट हॅपनिंग्समध्ये आहे ते विचारू शकतात. तर काही टिपिकल क्वेश्चन्स ते विचारतात. त्यासाठी मेन्सच्या नंतर तो ऑप्शनल एकदा वाचणं, त्याची समरी वाचणं किंवा तुमच्या शॉर्ट नोट्स वाचणं खूप महत्त्वाचं आहे.
मला आठवतं ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू होता त्यावेळेस मला त्यांनी सोशल इश्यूजबद्दल विचारलेलं. त्यावेळेस सोशलॉजी माझा ऑप्शनल असल्यामुळे त्याचा मला फायदा झाला आणि जे सोशल इश्यूज आहेत ते मी बेटर पद्धतीनं म्हणजे ते रिवाईज केल्यामुळे त्यातले कीवर्ड्स मला आठवले आणि ते चांगल्या पद्धतीने मी त्यांना मुलाखतीमध्ये सांगू शकलो. तर तुमचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तुमचा जो GSचा तुम्ही नोट्स बनवलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याला इग्नोर केलं गेलं नाही पाहिजे. त्या गोष्टी इंटरव्ह्यू जायच्या आधी रिवाईज करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचा जो नॉलेज मॅट्रिक्स आहे त्या नॉलेज मॅट्रिक्समधला हा एक इम्पॉर्टंट सिग्निफिकंट पार्ट आहे तुमचा GS आणि तुमचा ऑप्शनल. सेकंड, डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म. डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्ममधला प्रत्येक जो कीवर्ड आहे, प्रत्येक जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती तुमच्याकडं ऑलरेडी नोट्स प्रिपेअर्ड पाहिजेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमचे फादर्स लाईक माझ्या डॅफमध्ये माझे फादर फार्मर आहेत, तर पॉसिबिलिटी आहे की ते ॲग्रिकल्चर सेक्टरवरती विचारतील. त्यामुळे तुम्हाला ॲग्रिकल्चर सेक्टरचे जे इश्यूज आहेत ते प्रिपेअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स किती आहेत, ॲग्रिकल्चर जे तुमचं जे फील्ड आहे किंवा तुमचं शेत आहे त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे क्रॉप्स घेतले जातात किंवा ॲग्रिकल्चरचे कोणते प्रॉब्लेम्स आहेत, ॲग्रिकल्चर पासून रेम्युनेटिव्ह इन्कम फार्मरला का मिळत नाही, मग फार्मर सुसाईडबद्दल ते विचारू शकतील, त्याच्या स्टेप्सबद्दल विचारू शकतील किंवा इव्हन कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, पॉलिसीज आहेत किंवा टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर विचारू शकतील. तर हा एक ॲस्पेक्ट झाला तुमच्या डॅफमधला ज्यामध्ये तुमचे फादर फार्मर आहेत. तर अशा प्रत्येक ॲस्पेक्टवरती तुम्ही नोट्स बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा त्याच्यामध्ये एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल मेन्शन असेल, फॉर एक्झाम्पल आय हॅव डन BTech फ्रॉम वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, तर त्यावेळेस तर माझं मेन्शन आहे शिवाजी युनिव्हर्सिटी, तर ते छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल विचारू शकतील, इवन ते कोल्हापूरबद्दल विचारू शकतील, सांगलीच्या बद्दल विचारू शकतात, शिवाजी युनिव्हर्सिटीबद्दल विचारू शकतात. लाईक ते कोणत्याही एखाद्या कीवर्डवरती कोणत्याही एखाद्या इन्फॉर्मेशनवरती ते क्वेश्चन विचारू शकतात आणि क्वेश्चन पण येणार नाहीत इंटरव्ह्यूमध्ये. पण हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ते प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक कीवर्डवरती किंवा प्रत्येक इन्फॉर्मेशनवरती क्वेश्चन येईलच असं पण नाहीये, परंतु जर त्यातून क्वेश्चन आला तर तुम्ही त्याला फुल्ली प्रिपेअर्ड असणं खूप गरजेचं आहे. कारण की ती गोष्ट तुम्ही त्या ड्राफ्टमध्ये लिहिलेली आहे आणि ती गोष्ट त्या ड्राफ्टमध्ये असताना सुद्धा जर तुम्ही त्याबद्दल प्रिपेअर्ड नसेल तर दॅट वुड गिव्ह निगेटिव्ह इम्प्रेशन इंटरव्ह्यू पॅनलला जाऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक कीवर्ड जो ड्राफ्टमध्ये मेन्शन आहे त्याच्यावरती 1 ते 2 पेजेस नोट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये हॉबीज असतात, हॉबीजमध्ये तुमच्या 1 ते 2 हॉबीज मेन्शन असतील, त्या हॉबीजबद्दल रीड करणं खूप गरजेचं आहे. त्या हॉबीजबद्दल इंटरनॅशनल नॅशनल काही डेव्हलपमेंट्स आहेत का, त्याच्याबद्दल तुम्हाला पर्सनल क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात की तुम्ही ती हॉबी का निवडली किंवा त्या हॉबीचा तुम्हाला फायदा काय, किंवा जर तुम्हाला ती हॉबी एखाद्याला सांगायची असेल पटवून तर तुम्ही त्याचे कोणते ॲडव्हान्टेजेस सांगाल, कशा पद्धतीने ही हॉबी तुम्हाला हेल्प करते ग्रो करण्यासाठी, किंवा ही हॉबी तुम्हाला कशा पद्धतीनं पुढे काम करताना मदत करेल, तुम्हाला रिएनर्जाइज करेल वगैरे वगैरे. तर हॉबीजबद्दल ते क्वेश्चन विचारू शकतात. जर तुमची हॉबीज एखादा नॅशनल स्पोर्ट असेल, जर तुमची हॉबीज एखादं लिटररी असेल, फॉर एक्झाम्पल रिडिंग बुक्स वगैरे, तर तुम्हाला ती बुक्सची नावं, बुकर प्राईज वगैरे, लिटररी खूप सारे हे असतात, अवॉर्ड असतात, बुक्स असतात, त्यांची नावं तुम्हाला विचारू शकतात. तर त्या बाबतीत तुम्ही प्रिपेअर्ड पाहिजे. तर ज्या पण गोष्टी तुमच्या ड्राफ्टमध्ये मेन्शन आहेत त्या मेन्शन असणाऱ्या गोष्टीवरती तुम्ही थोडं ब्रेनस्टॉर्मिंग केलं पाहिजे. कोणकोणते पोटेन्शियल क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जाऊ शकतात त्याची लिस्ट काढली पाहिजे आणि ते क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर केले पाहिजे. आणि फॉर एक्झाम्पल जर एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल तुमचा, सपोज आय हॅव डन BTech इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, तर ते मला ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन ॲडमिनिस्ट्रेशन ते विचारू शकतात किंवा तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर कसा कराल. आणि जे बेसिक मी तुम्हाला म्हणेल की ज्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमच्या सिलेबसमधल्या, जे तुम्ही BTechमध्ये केलं किंवा ग्रॅज्युएशनमध्ये केलं, त्या सर्व जसाच्या तशा रिवाईज करणं किंवा त्यांना करणं पॉसिबल नाही आहे. परंतु यू कॅन हॅव अ ब्रीफ आयडिया की तुमचा सिलेबस कोणता होता, तुमचे सिलेबसचे सब्जेक्ट्स कोणते होते. फॉर एक्झाम्पल सिग्नल सिस्टम वॉज दॅर, तर सिग्नल सिस्टममध्ये काय होतं, सिग्नलच्या म्हणजे कशा पद्धतीने सिग्नल सिस्टममध्ये कशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सर्किट शिकला, कशा पद्धतीनं तुमचे वेगवेगळे KCL KVL वेगवेगळे लॉज होते जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, रेजिस्टन्स असेल, व्होल्टेज असेल, करंट असेल, ह्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्टबद्दल ते विचारू शकतात. आणि आय वुड से की मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल एटसेट्रा ह्यांची इंटरव्ह्यूसाठी विचारणाऱ्या बेसिक क्वेश्चनची एक बुकलेट असते.
मला वाटतं नेक्स्ट IASची पण एकदा मी एका मित्राकडे बघितलेली, तर ते तुम्ही घेऊन वाचू शकता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कव्हर नसतील किंवा जे इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतील ते पण नसतील त्याच्यामध्ये, पण ते तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही थोडा टाइम देऊ शकता ह्या गोष्टीला प्रिपेअर करण्यासाठी, की ॲटलिस्ट जे सब्जेक्ट्स होते ते तुम्ही बघू शकता, त्यांचा सिलेबस काय होता ते बघू शकता, एखादा त्यांचं इंट्रोडक्शन व्हिडिओ बघू शकता आणि प्रिपेअर होऊ शकता. परंतु ज्या बेसिक गोष्टी आहे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक्समध्ये ते बेसिक्समध्ये जे AC सर्किट आहे किंवा बल्ब आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या विचारू शकतात, ज्याबद्दल तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आणि आपण सांगू शकतो, भलेही थोडंसं प्रिपरेशन असेल तरी त्या गोष्टी सांगू शकतो. त्या व्यतिरिक्त जे तुमचं ग्रॅज्युएशन आहे, तुमचे जे तुम्ही जे अभ्यास केलेला आहे त्याचं ॲप्लिकेशन बद्दल प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. भले मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स असेल ते प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरती नोट्स बनवणं खूप गरजेचं आहे. इवन जो तुमचा मेजर प्रोजेक्ट असतो, मी असं बघितलेलं आहे की ज्या वेळेस इवन माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला माझा मास्टर्सचा प्रोजेक्ट होता सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन युझिंग FPGA इज अ फील्ड प्रोग्रामेबल गेट आर, इज अ टेक्नॉलॉजी काइंड ऑफ, आणि त्याचा वापर करून तर त्यांनी मला विचारलेलं की ह्याचं तू ॲप्लिकेशन ट्रॅफिकसाठी कसं करशील, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर त्या केसमध्ये जे त्या प्रोजेक्टमध्ये मी केलं त्याचं ॲप्लिकेशन जेवढ्या पद्धती जेवढं करता येईल मला तेवढं मी केलं आणि एका वेळेच्या नंतर सांगितलं की सर आय एम नॉट एबल टू रिलेट इट मोर. तर तुम्हाला जेवढं जमतं त्याचं ॲप्लिकेशन ओरिएंटेड तुमचा जो प्रोजेक्ट आहे, जो मेजर प्रोजेक्ट राहतो बीटेकला किंवा मास्टर्सला, जर तो तुम्ही मेन्शन केलेला असेल तुमच्या डॅफमध्ये, तर त्याच्यावरती थोडं प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही एखादी थेसिस किंवा एखादा रिपोर्ट सबमिट केलेला असेल तर त्याचा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता अँड यू कॅन बी मोर प्रिपेअर्ड. त्यानंतर नॉलेज मॅट्रिक्सचा थर्ड आय वुड से पार्ट आहे करंट अफेअर्स, आणि हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही इंटरव्ह्यूच्या ट्रान्स्क्रिप्ट्स बघितल्या तर तुम्हाला असं जाणवेल की काही ट्रान्स्क्रिप्ट्समध्ये एंटायरली त्यांनी करंट अफेअर्स, करंट डेव्हलपमेंट किंवा अवेअरनेस जो आहे आपला ह्याच्यावरती त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत. तर दोज कॅन बी इकॉनॉमिक असतील किंवा इन्व्हायरमेंटल इश्यूज असतील किंवा IRच्या रिलेटेड बहुत सारे क्वेश्चन असतील किंवा पॉलिटिकल एखादा सिनारिओ चालत असेल त्याबद्दल असतील. तर अशावरती ते क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळं मला आठवते की मला खूप सारे क्वेश्चन इंटरनॅशनल रिलेशनमध्ये फॉरेन पॉलिसी ऑफ बायडेन वर्सेस फॉरेन पॉलिसी ऑफ ट्रम्प विचारलेलं, त्यानंतर मला मॉनिटरी पॉलिसीबद्दल विचारलेलं आणि लेटेस्ट रिसेंटली त्यावेळेस ती न्यूजमध्ये होतं मॉनिटरी पॉलिसी. आणि मला न्यूजपेपर वाचायची सवय असल्यामुळं आणि मी ते रिलिजियसली फॉलो केल्यामुळे मला त्या गोष्टी सोप्या गेल्या. मी त्यांना रनिंग रेफरन्सेस देऊ शकलो की बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी अशी आलेली आणि त्यामध्ये हे फॅक्ट्स होते, किंवा रिसेंटली कशा पद्धतीनं IRच्या ज्यामध्ये आर्टिकल आलेला ज्याच्यामध्ये फॉरेन पॉलिसी ऑफ ट्रम्प वर्सेस बायडेनचं एक्सप्लेन केलेलं, त्या गोष्टी मी रिकॉल करू शकलो. तर करंट अफेअर्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणताही न्यूजपेपर वाचत असू द्या, मोस्ट ऑफ द राज्यसेवेला लोकसत्ता पेपर वाचतात, UPSCमध्ये बघितलं तर इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू वाचतात. तर एखादा न्यूजपेपर तुम्ही रिलिजियसली फॉलो करा. त्यातले जे महत्त्वाचे डेव्हलपमेंट्स आहेत, इश्यूज खूप महत्त्वाचे आहेत इंटरव्ह्यूसाठी, त्या इश्यूच्या तुम्ही नोट्स बनवू शकता. फॉर एक्झाम्पल जर आजचं आर्टिकल द हिंदूचं कोणी बघितलं त्याच्यामध्ये क्लायमेट चेंजबद्दल बोललेलं आहे, COP28 बद्दल बोललेलं आहे. तर तो इश्यू प्रिपेअर करताना तुम्ही फार होलिस्टिकली प्रिपेअर केला गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंजची डेफिनेशन, क्लायमेट चेंजशी रिलेटेड कोणते रिपोर्ट्स आहेत, IPCC रिलीज करता रिपोर्ट, किंवा क्लायमेट चेंजची सिच्युएशन काय आहे सध्याची प्रेझेंट, त्याच्यानंतर क्लायमेट चेंज टॅकल करण्यासाठी कोणत्या स्टेप सांगितलेल्या आहेत, क्लायमेट चेंज टॅकल करण्यासाठी इंडियाचे काही इनिशिएटिव्ज आहेत, प्रेझेंटली अक्रॉस द वर्ल्ड जे वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने एफर्ट्स क्लायमेट चेंजकडं मिटिगेट करण्यासाठी वापरला जातो, किंवा कॉमन मॅनला जर समजावून सांगायचं झालं की क्लायमेट चेंज आहे तर ते तुम्ही कसं सांगाल. आणि अशा पद्धतीनं क्लायमेट चेंज हा टॉपिक तुम्ही होलिस्टिकली प्रिपेअर करू शकता. तर आणि असा न्यूजपेपरमधनं तुम्हाला ते आर्टिकल चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करता येईल. फॉर एक्झाम्पल जर सायक्लॉन काल का परवा दिवशी सायक्लॉनच्या बद्दल आर्टिकल आलेले आहेत फार. तर सायक्लॉन का जनरेट होतो, त्याच्या कंडिशन्स काय आहेत, सायक्लॉनची नावं काय आहेत, कोण त्याला म्हणजे कोणती एजन्सी आहे ती नावं त्याला देते, किंवा सायक्लॉन हे जास्तीत जास्त आता अरेबियन ओशनकडे का डेव्हलप होत आहे, त्याचं क्लायमेट चेंजशी काय लिंक आहे, किंवा जे आपले सायक्लॉन ट्रॉपिकल सायक्लॉन आहेत एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लॉनपासून कसे वेगळे आहेत.
किंवा जर सायक्लोन आला तर मग त्याचं डिझास्टर मॅनेजमेंटचं काय आपलं आहे, आपण त्याला प्रिडिक्ट करू शकतो का. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या न्यूजपेपरचा वापर करून त्या तुम्ही गोष्टीबद्दल प्रिपेअर करू शकता, त्याच्यावरती कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स बनवू शकता, त्या नक्कीच तुम्हाला हेल्प करतील. तर सुरुवातीला मी तुम्हाला तुमचा जो नॉलेज मॅट्रिक्स आहे त्याला तुम्ही कसं बिल्डअप करणार आणि कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये आतमध्ये फेस करायला जाल आणि त्यावेळेस तुमचं कुठलं प्रिपरेशन असलं पाहिजे ह्याबद्दल सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचा स्टॅटिकचा सिलेबस असेल, इन्क्लुडिंग तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट असेल, तुमच्या मेनच्या